असे ठेवून बघ, हे बघ, असा एक डिफिब्रिलेटर असतो है ना, तर त्यांना पण CPR आला पाहिजे. कारण भाऊ तू त्याच्या पुढे जर पडला तर तुला तरी CPR देता आला पाहिजे की नाही. ही जी गोष्ट आहे, ही CPR जी गोष्ट आहे, ही CPR नॉर्मल माणसांना पण आली पाहिजे. जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपल्याला बघायचं आहे की कसं एका व्यक्तीला आपण नॉर्मल एक छोटीशी टेक्निक वापरून वाचवू शकतात आहे की नाही. त्याला म्हणतात आपण CPR देणे. CPR का द्यायचा असतो, कसा द्यायचा असतो? पिक्चरमध्ये पाहिलं असेल तू, पाण्यामध्ये बुडत असलेल्या माणसाला बाहेर काढते, झप 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 आवाज येते, तोंडात फुगते आणि ते वाचते है ना. सेम तेच असते CPR, त्याला म्हणतात. माझं म्हणणं काय आहे, CPR जो असतो तो CPR फक्त मेडिकल स्टुडंटनंच लक्षात ठेवणं गरजेचं नाही. माझं असं म्हणणं आहे की बाबा प्रत्येक व्यक्तीला CPR देता आला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढे जर कोणी समजा कोणाचा जर रेटा मोकळा व्हायलाय तर आपल्याला वाचता आलं पाहिजे, ठीक नाही. तर काय असतो CPR? सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं, CPR देतात केव्हा? जेव्हा पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये जातो. कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयाचा झटके जे असतात ते अचानक बंद होतात है ना, इलेक्ट्रिक डिस्टर्बन्स म्हणून. त्याच्यामध्ये जेव्हा कार्डियक अरेस्ट आला त्या टायमालाच आपण CPR देऊ शकतात. बघा, नसतं CPR उगं द्यायचं नाही. बेशुद्ध झालाय, लगेच छाताड दाबायला चालू केलं, तुला हुशार आहे, तुझ्यासमोर टप टप डोळे पापण्या खालीवरी करायला तरी CPR द्यायला तू काहून? तर मला CPR देता येते म्हणून. तसा CPR द्यायचा नाही. मग CPR द्यायचा कसा, द्यायचा कधी, कोणत्या स्टेप्स असतात, तर मी तुला आज सांगतो. सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, केव्हा पण तुला पेशंट आहे, समज आता हे जे डम्मी आहे हे एक पेशंट आहे. तू समज कुठून तरी चाललाय, तुला एक असा पेशंट दिसला, तर त्या टायमाला जेव्हा पण तुला जे एक पर्सन तुला असा खाली पडलेला दिसेल त्या टायमाला सगळ्यात आधी जायचं आणि काय करायचं, सीन सेफ्टी करायची. सीन सेफ्टी म्हणजे सर, सीन सेफ्टी म्हणजे आजूबाजूला बघायचं त्याच्या की बाबा कोणत्या घातक वस्तू आहे का, कारण ती रोडवर पडलेला आहे का. नसता तू रोडवर CPR देशील आणि तुला जगांना येऊन उडून जाईल है की नाही. त्याच्यामुळे सगळ्यात आधी काय करायचं, सीन सेफ्टी करायची. आता सीन सेफ्टी करताना काय बघायचं बाबा की पेशंट जिथं बसलेला आहे, जिथं पडलेला आहे, ती जागा आगडदोगड आहे का, जागा खराब आहे का, ती चेक करायची. त्याच्या पाठीमागे काही आहे का ते चेक करायचं. ओके, हे सगळं झाल्यानंतर काय करायचं, पेशंटला पेशंट तुला दिसलाय, सीन सेफ्टी झाली, पेशंटला काय करायचं, हलवायचं आधी बाबा. आधी नुसतं डायरेक्ट छाताला दाबायला चालू करशील. पहिले काय करायचं, पेशंट बघायचं, पेशंट होशमध्ये आहे का बेहोश झालेला आहे, बेशुद्ध झालेला आहे, चक्कर येऊन पडलेला आहे का, कार्डियक अरेस्ट हे बघायचं आहे. तर बघण्यासाठी काय करायचं, त्याच्या खांद्यावरती असा टॅप करायचा, असा नसता कानाखाली हाणायची, कानाखाली हाणायचं, इथं हाणायचं, इथं इथं खांद्यावरती असं असं हाणायचं. काय म्हणायचं, भैया भैया, हुशार का भैया, ओ भैया, ओ सर, जे काही असेल तो भैया, दादा, भैया, वागा, काय म्हणायचे ते म्हण. फक्त पेशंटला इथं टॅप केल्यानंतर तुला काय कळते की बाबा पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही. जर इथं टॅप करून पेशंट काहीच बोलना, काहीच करना, हलना डोलना, तर काय समजायचं, पेशंट अनरिस्पॉन्सिव्ह आहे. अनरिस्पॉन्सिव्ह आहे म्हणलं की काय करायचं, सगळ्यात पहिले कोणाला तरी हाक मारायची, समबडी कम टू हेल्प मी. मराठीमधून काय म्हणतो आपण, भैया कोणतरी आहे का, इकडे या, मला मदत लागते, हे करायचं. आता जर आजूबाजूला कोणी प्रेझेंट असेल तर ते धावत पळत येईल तुझ्याजवळ. जर नाही तर काय करणार आता तू, सर ह्याच्यानंतर काय करायचं, पेशंट कार्डियक अरेस्ट मध्ये आहे की नाहीये का बेशुद्ध झालेला आहे हे चेक करावं लागेल मला. त्याच्यासाठी काय करायचं सर, त्याच्यासाठी इथं जे ट्रकिया असतो आपला, बघ इथं ट्रकिया असतो, ह्या ट्रकियाच्या ज्या साईडला तू थांबलेला आहे, समज आता मी इकडच्या साईडला थांबलेलं आहे, ते इकडच्या साईडला असं घेणार. आता समज तू तिकडच्या साईडला थांबलेलं आहे, तिकडच्या साईडला असं इथं चेक करणार, कॅरोटिड पल्स चेक करणार. तुझी कोणती पल्स, कॅरोटिड पल्स चेक करणार. ह्या पल्सवर असं प्रेशर द्यायचं, चेक करायचं. ते करत असताना काय करणार सर अजून, बघ आता मी इकडून थांबलेलो आहे म्हणून इकडून चेक करतो, अशी पल्स चेक करणार. पल्स चेक करण्याच्या टायमाला मी त्याच्या छातीवरती बघणार की त्याची छाती वरी खाली जाते की नाही, म्हणजे ब्रिथिंग चालू आहे की नाही त्याची, हे बघायचे मला. ते बघतच काय करणार मी, हे जे नाक आहे, हे जे तोंड आहे, ह्याच्यामधून एअर निघायची की बाहेर यायली की नाही, मग मी फील करणार सर. बघ असं ह्या पोझिशनमध्ये मी इकडून डोळ्याने इकडे बघायलो, कानाने इकडे ऐकायलो आणि बोटानं फील करायलो. म्हणजे 3 काम एकदाच करायलो मी, फील करायलो, लुक करायलो, लुक, फील अँड रिस्पॉन्स. आता काय होईल बघ, मला कळालं सर की पल्स पण लागणार, छाती वरी पण जाईना आणि खाली पण जाईना आणि तोंडामधून हवा पण येणार. म्हणजे आता इथं काय झालं, इथं मला कळालं सर की पेशंट कार्डियक अरेस्ट मध्ये आहे, अनरिस्पॉन्सिव्ह आहे प्लस कार्डियक अरेस्ट मध्ये. मग काय करणार,
अमेरिकन हेल्थ असोसिएशन म्हणते जेव्हा तुम्हाला वाटलं की पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये आहे, विना टाइम घालवता काय करायचं, सगळ्यात आधी चालू करायचे चेस्ट कंप्रेशन म्हणजे CPR स्टार्ट करायचा. CPR स्टार्ट करताना काय लक्षात ठेवायचं सर, CPR स्टार्ट करताना लक्षात ठेवायचं हे तुझा जे मधला बोन असतो हाड, त्याला फ्लॅट बोन म्हणतात आपण, कॉलर बोन म्हणतात, सॉरी कॉलर म्हणालो, टाय बोन म्हणतात ज्याला आपण, स्टर्नम नावाचा बोन आहे. हा स्टर्नम बोन जो असतो बघा, लक्षात घ्या हे साईज बघा, स्टर्नम बोन इथं असतो असा, स्टर्नमच्या अपेक्स मध्ये म्हणजे जे सगळ्यात शेवटचा टोक आहे स्टर्नमचा, ह्या टोकाच्या वरती लेफ्ट साईडला तुझे हार्ट पोझिशन असतो, इथं हार्ट प्रेझेंट आहे. दोन निप्पल्सच्या मधामध्ये बघ हे जी जागा आहे, ह्या जागेमध्ये तुझा असा हात ठेवणार तू, ही पहिला हात, आणि दुसरा हात असा ठेवणार. ठीक आहे, ही झाली तुझी हँड पोझिशन. बघ इथे ठेवणार आहे तू, इथे ठेवले, इथे ठेवल्यानंतर आता हे जे आहे ना हे अशी द्यायची नाही, अशी दिल्यावर काहीच होत नाही, त्याला फरकच पडत नाही. का तर अमेरिकन हेल्थ असोसिएशन मध्ये कमीत कमी 2 इंच तू दाबलं पाहिजे, त्याला 2 इंच म्हणजे 5 सेंटीमीटर दाबलं पाहिजे असं है ना, तेव्हाच बसते. आणि ही कधी दाबता येईल, जेव्हा तुझी हँड हे स्ट्रेट असते, हँड स्ट्रेट ठेवायची अशी, म्हणजे तुझा फोर्स, इथला फोर्स डायरेक्टली इथं पडला पाहिजे है ना. मग असे ठेवून बघ, बघ हे आता हे लाईट जळती इथं, म्हणजे ह्याचा अर्थ CPR बरोबर चाललाय है ना. हे जेव्हा करायला तू ह्या पोझिशनमध्ये करत असताना तुझं कमीत कमी 2 इंच तू तिची छाती दाबली पाहिजे, तरच काय होणार, क्वालिटी CPR बसणार त्याला. ठीक आहे, एवढं कळालं. आता सर हे किती द्यायचे असे छाती, एकदा चालू केलं छाती तू दाबायला, कंप्रेशन करायला चालू केले तर 30 कंप्रेशन द्यायचे. त्याच्यानंतर आता लक्षात घे, हॉस्पिटलमध्ये असलं तर आपल्याजवळ ही ॲमो बॅग असते, ॲमो बॅग इथं लावते माणूस आणि असं फुसफुस करते. पण समज शेतामध्ये पडले, कुठेतरी बाहेर पडले है ना, तुझ्याजवळ कोणतं साहित्य नाही तर काय करणार, मग त्या टायमाला आपलं ते सुरू करावं लागते, सांस में तेरी सांस में लितो नाही तो मग पेशंट की सांस ऊपर जाते है ना. काय करणार मग, माउथ टू माउथ ब्रीथिंग देणार. माउथ टू माउथ ब्रीथिंग मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात काय ठेवायची, नाक बंद करणे आणि तोंडाला असं उघडणे आणि फुकणे मधामध्ये, जेणेकरून हे फुकताना हे काय लक्षात आलं पाहिजे की छाती वरी जायली की नाही जायली हे लक्षात ठेवलं. किंवा बघ असा एक पॉकेट मास्क येतो, पॉकेट मास्क म्हणतात त्याला, हे पॉकेट मास्क असतो. पॉकेट मास्कचा वापर करता येते, पण आता तू डेंजर आहे, तुझ्याजवळ हात रुमाल नसते, तुझ्याजवळ पॉकेट मास्क कुठून असणार आहे ना. हे पॉकेट मास्क असा लावतात आणि ह्या पॉकेट मास्क मध्ये अशी 2दा फुकतात, म्हणजे 2दा छाती वर येते. म्हणजे हे झालं काय सर, हे रेशो झाला, कंप्रेशन टू रेस्पिरेशन रेशो म्हणतात त्याला. 30 कंप्रेशन दिले म्हणजे 30दा छाती दाबली की 2दा काय करायचं, हवा फुकायची त्याच्या ट्रकियामध्ये, लंग्स मध्ये, म्हणजे छाती वरी झाली पाहिजे. ह्याच्यामुळे काय होते, एक सर्क्युलेशन म्हणते बॉडीमध्ये है ना. आता ही जे स्टेप सांगितली मी तुला, हे स्टेप कशाची इथं, हे अमेरिकन हेल्थ असोसिएशननं सांगितलेले स्टेप आहे. आता बघ, जे हायर डेव्हलप्ड कंट्रीज असतात ना, आपल्या भारतामध्ये पण जेव्हा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातो तू, तिथं काय असते माहिती का, जेव्हा बाहेर कुठं कोणाला जर कार्डियक अरेस्ट आला तर तिथं ऑटोमेटेड डिफिब्रिलेटर नावाचा एक इन्स्ट्रुमेंट असतो. थांबलं जातं, असा एक डिफिब्रिलेटर असतो है ना. असा डिफिब्रिलेटरचा वापर करून काय करता येते बाबा, त्याला झटका देता येते. इथे एक लावतात आणि ते झटका देतात. पण आपल्या गावामध्ये राहणार आहे का हे सर, नाही. मग काय करायचं सर, आपल्या गावामध्ये राहत नाही सर हे, मग काय करावं लागतं माहिती का, आपल्या गावामध्ये राहत नाही तर होईल तेवढं लवकरात लवकर ह्या पेशंटला, ह्या माणसाला आपल्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. तर लक्षात काय ठेवायचं, ही CPR देत असताना एखादा कोणाला तरी किंवा तूच सगळ्यात आधी काय करणार, तू ॲम्ब्युलन्सला कॉल करून सांगणार की बाबा लवकरात लवकर या, मला इथं काय करायचे, पेशंट सापडलाय आणि या पेशंटला घेऊन जायचं. हे जेव्हा करशील तरच तू पेशंटला वाचू शकतो. आणि CPR कसे द्यायचा, झटपट पटापट द्यायचा, नसता पेशंटचा रिटा मोकळा होते. हो, लक्षात ठेव ही सगळ्या गोष्टी इथं. ही जी गोष्ट आहे, ही CPR जी गोष्ट आहे, ही CPR नॉर्मल माणसांना पण आली पाहिजे. का आली पाहिजे बघा, ही व्हिडिओ जर तुम्ही, वय तुमचं समजा 40 वर्ष आहे, 50 वर्ष आहे, किती का असणार, तुम्हाला CPR देता आलं पाहिजे. का म्हणतोय असं मी, समजा असं होऊ नये, पण घरामध्येच समजा कोणाला तरी कार्डियक अरेस्ट आला अचानक, तर तुम्ही त्या टायमाला नुसतं बघणार का, तिथं बघून तुम्ही जर ह्या गोष्टीचा वापर केला, CPR देण्याचा तुम्हाला पद्धत माहिती आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या तरी जवळच्याचा किंवा अनोळखी माणसाचा जीव वाचू शकतो.
त्याच्यामुळे CPR हे खूप महत्त्वाचं आहे ना. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि होईल तेवढ्या आपल्या मित्रमैत्रिणीसोबत किंवा जे कोणते घरचे असतील त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना पण CPR आला पाहिजे. कारण भाऊ तू त्याच्या पुढे जर पडला तर तुला तरी CPR देता आला पाहिजे की नाही. तू शिकलाय CPR द्यायला, पण तुझ्या समज तुझ्या घरच्याला नाही माहिती, तुझ्या घरच्याला ते देता आला पाहिजे ना. तू नसता तुझाच रिटा मोकळा होईल की नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ घरच्यांपर्यंत शेअर कर, त्यांना सांग CPR कसा देतात. ओके, जय हिंद.